नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण करणार आहोत गोबी मंचुरियन. त्यासाठी आपण फ्लावर घेतलेला आहे. आता आपण हा चिरून घेणार आहे. याचे मोठे मोठे तुकडे काढून घ्यायचे असे पूर्ण फ्लावर. अशा प्रकारे आपण फ्लावरचे तुकडे करून घेतलेले आहेत मोठे मोठे. आता हे आपण पाण्यात टाकून घेणार आहे, थंड पाण्यात. एक चमच आपण याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. 5-10 मिनटं ठेवायचे आणि हे धुवून घ्यायचे याच्यामध्ये. असा आपला कोबी आता धुवून झालेला आहे. 5 मिनटं मिठाच्या पाण्यात भिजून घेतलं होतं. मग स्वच्छ झालेलं आहे. आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं. पूर्ण काढून घ्यायचं अशा पद्धतीने. 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. आता अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे. अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे. हे भाज्यासारखं मळून घ्यायचं आहे. असा फ्लावर क्लीन केल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे, ओवा, धना पावडर आणि मीठ हे सगळं 1/2 टीस्पून म्हणजे अर्धा चम्मच टाकून घेतलेले आहे. ते एकत्र करून आता याच्यावर टाकायचं आहे आपल्याला फ्लावरमध्ये. आलं किसून घेतलं आणि कोथिंबीर हे पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं मिक्स करायचं आहे. म्हणजे मैद्यामध्ये आपण मीठ आणि तिखट टाकून घेतलं होतं, यामध्ये पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. हे पातळ करायचं आहे. असं भाज्यासारखं मैद्याचं पीठ असं मळून घ्यायचं आहे, पातळ असं पडन असं. आपण जे फ्लावर असा मॅरिनेट करायला टाकला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. जे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये हे सोडायचं. अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे. मध्यम गॅसवर तळून घ्यायचं. हे थोडं तळून झालं हे काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा डबल फ्राय केलं तर ते जास्त क्रिस्पी होतात. काढून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळे आपले गोबी मंचुरियन तयार करून घ्यायचे. आता आपण पातेल्यात थोडंसं तेल टाकून घेतले. त्यात आता बारीक केलेला कांदा परतून घेणार आहोत. कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे 1 चमचभर. टोमॅटो सॉस टाकायचा. सगळं हलवून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सॉस तयार झालेला आहे. थोडंसं पाणी टाकून त्यात आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण टाकलेलं आहे 1 चमचा. त्यात आपण आता कोबी मंचुरियन तयार केलेले आहेत ते फ्लावरचे टाकून घ्यायचे.
अशा प्रकारे आपला गोबी मंचुरियन तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते व्हिडिओमध्ये ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.